मध्ये. तर आजचा वार आहे बघा शुक्रवार, आज आहे धुलीवंदन. तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना धुलीवंदनच्या शुभेच्छा. आणि आज बघा सकाळपासून काही ब्लॉग केला नव्हता, कारण आज मी स्वयंपाकामध्ये काय बनवलं नव्हतं. कारण काल मी पावशेर डाळ घातली होती, तर छान अशा पोळ्या झाल्या होत्या आणि भरपूर पण झाल्या होत्या. तर सकाळी पण शिल्लक राहिल्या होत्या. तर सकाळी आज सगळ्यांनी पोळी दूध असं खाल्लं आणि ती पण जास्त शिल्लक राहिली होती. फक्त आज मी भात केला, त्यामुळं काय आज मी ब्लॉगला सुरुवातच केली नव्हती. तर म्हणलं चला आज आहे धुलीवंदन, तर शुभेच्छा पण देऊ आणि छोटासा ब्लॉग करू. कारण पुरणपोळी भरपूर शिल्लक राहिली होती आणि आमटी पण होती. म्हणलं आहे आता खातात, खाऊ तर पोळी मुलांना पण आवडते, असं नको म्हणत नाही. दूध पोळी असते की खातात, त्यामुळे आज आमटी पण होती आणि पोळ्या पण शिल्लक होत्या. भात फक्त केला मी, मग आज काय ब्लॉग केला नाही. आणि घरात मग भांडे वगैरे घासून किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेतला. पटात कपडे पण भरपूर घड्या घालून ठेवायचे होते जे, त्यामुळे ते पण काढले. आणखी थोडेसे भरून ठेवायचे आहेत जे जे नाहीत लागत ते असे भरून वरती कपाटावरती ठेवू म्हणलं. जड कपडे असतात जे जर्किंग वगैरे, आता थंडी पण गेलेली, तर ते पण असे भरून कपाटात ठेवते. घर झाडायचं एक राहिलेलं आहे, ते पण झाडून कचरा भरून घेते. तर म्हणलं चला आपण ब्लॉग केलाच नाही तर थोडंसं हे पण शेअर करू आजचं दुपारचं रुटीन पण, त्यासाठी मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आणि माझे ब्लॉग कसे असतात ते पण कमेंट करून सांगा. तर इथं मी ना दुपारच्या टायमामध्ये आज ह्या घरामध्ये भरपूर कपडे झाले होते सगळीकडे. म्हणलं कपड्यांच्या आत गड्या घालून ठेवू, सगळे व्यवस्थित ठेवू. तर खुर्चीवरती भरपूर असे कपडे होते आणि गड्या पण घातल्या नव्हत्या. तरी इथं आज मी गड्या घालण्यासाठी घेतलाय, पूर्ण कपाट आवरून घेतलाय. म्हणजे सगळं नव्हतं आवरलं, जे जे कपडे लागत नाहीत घरात खुर्चीवर होते ठेवले ते सगळे कपडे इथं गड्या घालण्यासाठी घेतले आहे. आणि आता हे असे टी शर्ट वगैरे पण म्हणलं घडी घालून ठेवू मोठ्या बॅगेमध्ये. तर सगळे घालण्याचेच असे कपडे होते, पण जाड कपडे होते, म्हणलं हे घड्या घालून ठेवू. आणि नंतर काढतातच मुलं, त्यामुळं मी अशाच घड्या घालून ठेवल्या इथं सगळ्या कपड्यांच्या. आणि माझे पण गावाला जाताना बॅगेत कपडे नेले होते, ती पण बॅग भरून व्यवस्थित ठेवली कपाटातली. कारण त्या बॅगेमध्ये मी कपडे ठेवले होते, ते काढूनच गावाला जाताना बॅग घेऊन गेले होते, ते पण बॅग भरून ठेवली व्यवस्थित. आणि हे पण कपडे म्हणलं मुलांचे आणि मिस्टरांचेच, हे सगळे तिघांचेच कपडे ह्यामध्ये ठेवले होते मी, मिस्टरांचे आणि मुलांचे. आणि माझी बॅगेत सगळे भरून ठेवले होते. तर भरपूर कपडे होते आणि कपाट माझं व्यवस्थित राहतच नाही, किती पण मी व्यवस्थित ठेवलं ना कपड्यांचे घड्या निघतातच. तर हे असे कपडे हे भरपूर जागा नाही बस पुरत, म्हणजे हे कपडे ठेवण्यासाठी म्हणलं बॅगेतच भरून ठेवू. कपाट पूर्णच भरतं, त्यामुळे अशा ह्या बॅगी छान आहेत कामाला आल्या बरं का. अजून की दुसरे पण कपडे मी असे बॅगेत भरून ठेवलेले, छोट्या बॅगी असतात त्यामध्ये. आणि कपडे पण व्यवस्थित बसतात ह्या बॅगींमध्ये, त्यामुळं ह्या बॅगी पण कामाला आलेल्या आहेत. आणि बॅगेत कपडे भरून ठेवले. नंतर पण मुलं काढतातच म्हणलं, इथं समोरच ठेवलेले आहेत. आणि बॅग पण जड होती तरी अशी ठेवली मी उचलून कपाटावरतीच. कपाटावरती पण थोडंसं सामान ठेवलेलं आहे, एक बॅग आणि काय पिशवीमध्ये पण थोडं सामान होतं. आणि रांगोळी वगैरे असं कपाटावर ठेवली आहे मी. त्यानंतर हे टेबलवरती पण थोडंसं सामान होतं, मुलांच्या बॅगी वगैरे असं बॅगी आणि पिशवी पण अशा, ते पण सगळं टेबल काढून घेतला, झाडून मारून घेतलं टेबल खालचं. आणि टेबल पण पुसून घेतला. आता ह्या टेबलवरचं पण सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि कचरा पण भरपूर निघला होता, 2 घर असे झाडून घेतलं होतं सगळं टेबल हे ते, तर कचरा पण भरपूर असा निघला होता. म्हणलं आता हे आज दुपारच्या वेळामध्ये हे सगळे असे कामं छोटे आपले करून घेतले, घर स्वच्छ करणे. हे तर रोज करतो, पण थोडंफार असं पसारा होतोच किती पण केलं तरी. हे घर आवरून घेतलं सगळं, टेबल पण. तर इतका असा कचरा निघाला, म्हणलं घर पुसून घ्यायच्या अगोदर सगळं घर स्वच्छ करून घेतलं. आणि मुलांच्या बॅगी पण व्यवस्थित ठेवल्या. आणि सगळं जे ह्या अशा पिशवी वगैरे काय आणलेल्या, ह्या पण लागतात कधी भाजी वगैरे आणायला जाण्यासाठी वगैरे, त्यामुळे त्या पण घड्या घालून ठेवल्या अशा पिशवी पण. आणि घर पण पुसून घ्यायचं होतं. आणि म्हणलं आता हे सगळं घर वगैरे नीट करून घेऊ. आजचा काय स्वयंपाक नव्हता, त्यामुळं मी हे आज दुपारचे कामं सगळं कपाट वगैरे व्यवस्थित ठेवलं. असंच ह्या घरामध्ये भरपूर पसारा होता, सगळे कपडेच होते खुर्चीवर वगैरे, ते पण सगळ्या घड्या घालून ठेवल्या. आणि हे घर सगळं स्वच्छ असं करून घेतलं. आणि त्यानंतर कपाटाचे आरसे पण थोडेसे असे हात वगैरे लावतात मुलं, तर त्यामुळं इथं हे पण पुसून घेते. तर मी आरसा असा क्लीन करून घेत असते, थोडंसं पाण्याचा शितडा देते. आणि मग एक आपला वहीचा पेपर, वहीचं पान वगैरे घेते आणि त्यानेच असं सगळं इथं स्वच्छ करून घेते. तर असा आरसा पण निघतो छान. आणि त्यामुळं इथं मी आरसा पण असा इथं क्लीन करून घेतलेला आहे.
आणि एकदम क्लीन होतं. असा आरसा पुसून घेण्यापेक्षा कपड्याने पुसला तरी थोडंसं पांढरं वाटतं, पण असं एकदा पुसला की नाही होत. त्यामुळं मी कपाटाचा आरसा कधीतरी पुसून घेत असते आपलं कपड्याने पण हे कधी असं पण पुसून घेत असते. तर हे सोपं आहे. मग हे पण पटकन थोडंसं पाण्याचा शितळा दिला की आरसा निघतो आणि कपाट पण इथं मग घर पुसताना एक हात मारून घेतला की कपाट पण छान निघतं. त्यानंतर हा आहे संध्याकाळचा टायमिंग. स्वयंपाक नव्हता केला, पण मुलांना आणि मिस्टर पण म्हणलं सगळ्यांसाठीच आज मोमोज करू. तर घरचे मोमोज पण छान होतात बरं का. तिथं मी चिकनचे मोमोज करण्यासाठी घेतलं आहे. त्यासाठी तर मी चिकन मिक्सरच्या भांड्यामध्ये असं बारीक करून घेतलं आहे. चिकन स्वच्छ धुवून बारीक कट करून इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये असं चिकनचा खिमा असा करून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि इथं मी 2 कांदे मोठे असे घेतले आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट पण मी अशी घरीच केली होती. आणि हे त्यानंतर इथं कोथिंबीर आणि पुदिना असं घेतलं होतं. हिरवी मिरची आणि मिरचीचं पण वाटण करून टाकलं तरी चालतं, पण मी नव्हतं टाकलं. तर इतकं असं टाकलं होतं पुदिना, कांदा, कोथिंबीर चिकनच्या खेम्यामध्ये. त्यानंतर इथं टाकलं आहे धना पावडर टाकली होती. आणि इथं मी ना कांदा लसूण मसाला पहिल्यांदाच टाकला होता. ह्याच्या आधी मी कांदा लसूण मसाला टाकला नव्हता. आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली होती, चवीपुरतं मीठ. आता हे एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर प्रवीण मसाल्याने पण असे छान झाले होते. प्रवीण मसाला मी पहिल्यांदा टाकला होता. ह्याच्या अगोदर मी मिरची वगैरे टाकत होते, पण म्हणलं प्रवीण मसाला टाकू, थोडे तिखट असे करू. आणि हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलं चवीपुरतं मीठ टाकून. आणि मी मैद्याचं पीठ पण मळून ठेवलं होतं. आणि हे छान झाले होते मोमोज, असे चिकनचे मोमोज. तर म्हणलं करू आपण मुलांसाठी. आणि लवकरच म्हणजे सगळेच मिस्टर पण लवकरच आले होते, घरी होते. म्हणलं चला आता छान असं करू मोमोज. आणि आपण बाहेर गेलं तर भरपूर असे थोडेसे त्यात पण महाग पण नसतात असे मोमोज. घरी केले ना भरपूर होतात थोडेसे पण चिकनमध्ये. आणि खाण्यासाठी पण घरचे मोमोज असे केले की चव लागतात. तर त्यामुळे इथं मी चिकनचे मोमोज पण करण्यासाठी घेतले आहे. अगोदर तर इडलीचं भांड्यामध्येच मी वापरून चाळणमध्ये पण केलं असतं तरी चाललं असतं, पण म्हणलं किती होतात त्याचा अंदाज नाही आला, म्हणून मी मोठंच इडलीचं भांडं इथं ठेवलं होतं. आणि पीठ पण मळून घेतलं होतं. पहिलं हे कटिंग वगैरे करायच्या अगोदर मी पीठ मळून ठेवलं होतं पातेल्यामध्येच. आणि इथं आता मोमोज पण करून घेणार होते आणि स्वयंपाक पण करायचा होता. म्हणलं अगोदर हे करू, नंतर स्वयंपाक करू. तर इथं मी आता असं छान मोमोज पण करून घेते. मैद्याचं पीठ घेऊन लाटून घेतलं आहे इथं. आणि त्यानंतर चिकनचं असं आहे किमा केला होता, हे भरून असं घेतलं आहे. तर आपल्याला जसं आता हे मी आपलं काय घरगुती आपण करतो, तर जसं जमल तसं मी इथं अशा घडी अशा करून घेतलेल्या आहे. असं काय एवढं हे नाही, आपण घरीच खाणार होतो, पण जसं व्यवस्थित करता येईल तसं मी इथं करून घेतलेलं आहे. तर सगळे मोमोज असे करून घेतले. तर बघा असे मोमोज करून घेतले आहेत. आणि वेगवेगळे पण आकार असे देता येतात, पण मी सिंपल साधे असे करून घेतले आहेत. त्यानंतर इथं पाणी पण गरम झालं होतं. म्हणलं आता हे लगेच आपण वाफळून पण घेऊ. तर इथं मी आता हे वाफळण्यासाठी ठेवलं आहे. अगोदर 1 प्लेट भरून ठेवली होती आणि दुसरी आता अशा 3 प्लेटमध्ये ठेवलं होतं मी वाफळण्यासाठी. तर चिकनचे आणि घरी केले नाही मोमोज तर छान झाले होते बरं का, सगळ्यांना आवडले पण होते. आणि प्रवीण मसाला नाही टाकला तरी चालतं, पण मी टाकला होता. आता हे मी बरोबर 12-13 मिनटं असं मोबाईलमध्ये टायमिंग बघूनच 12-13 मिनटं चांगलं असं वाफळून घेतलं आहे. तर हे बंद करून घेते. आणि हे आता 12-13 मिनटं छान वाफळून झाल्यानंतर गॅस बंद करून घेतला. आणि त्यानंतर हे आहे ना असं थोडं थंड होऊ दिलं. तर असे छान मोमोज वाफळून पण झाले होते. आणि असे इडलीच्याच भांड्यात वाफळून घेतले होते. आणि तोपर्यंत कढई पण गरम करण्यासाठी ठेवली होती. तर हे असे फ्राय करून घ्यायचे होते. असे पण वाफळून पण घेतलेले खाल्ले तरी चालतं, पण इथं मुलं म्हणले मग असे फ्राय करून दे. थोड्याशाच अशा तेलामध्ये मी फ्राय केले होते. भरपूर काय असं तेल नव्हतं टाकलं. थोड्याशा तेलामध्ये इथं मी असे छान फ्राय पण करून घेतली आहे. आणि चटणी घेतली आहे. तर अशी शेजवान चटणी घेतली होती. आणि मोमोज मुलांना घेतले होते खाण्यासाठी. तर लगेच करतच मुलांना पण दिले होते. तर अशी मोमोजची रेसिपी पण शेअर केली आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. ज्याने ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.